नमस्कार मंडळी. श्रावण महिना आला की अनेक जण सत्यनारायण पूजेचं आयोजन करतात. या पूजेचा उल्लेख स्कंद पुराण आणि रीवाखंड मध्ये सुद्धा आहे. श्रावण महिन्यात भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा दुपटीने मिळते. श्री सत्यनारायण पूजा प्रत्येक मंगल कार्यानंतर व नवस फलदायी झाला म्हणून करण्याची पद्धत असली तरी श्रावण महिन्यात बहुतेक लोक ही पूजा करतात. सत्यनारायण ही पूजा पती पत्नीच्या जोडप्याने करावी. याशिवाय पुरुषांनी किंवा मुलांनी केलेली पण चालते. सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी तसेच कोणत्याही वेळी करता येते. या पूजेसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. तरी पौर्णिमा, संक्रांत, श्रावण आणि अधिक मास हे दिवस पूजेसाठी विशेष असल्याचे समजले जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करताना, संकल्प घेताना, कोणतेही शुभ कार्य निर्विघ्न पार पडल्यानंतर ही पूजा केली जाते. पूजा सकाळी, दुपारी किंवा गोरज मुहूर्तावर केली जाते. पूजा होईपर्यंत उपवास केला जातो. पूजेला बसताना आपले मुख पूर्वेकडे असावे. दक्षिणेकडे मुख करून पूजा करू नये. पूजेच्या वेळी घरातील सर्व मंडळी, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी असणे उत्तम. कारण या पूजेचा आणि कथेतून निर्माण होणाऱ्या सात्विक लहरींचा सर्वांना लाभ होतो. सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे सत्यनारायणाचा फोटो, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, फुले, तुळशीची पाने, हार, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, गुळाचा खडा, खोबरे वाटी, खडीसाखर, जानवी जोड, कापडाचे 2 पीस, पंचामृत, उदबत्ती, कापूर, सुट्टी रुपयांची नाणी, समई, निरांजन, तांदूळ, गहू, केळीचे खुंट, शंख, घंटा, बाळकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्राम, अत्तर, केळी, तांब्याचे गडवे, ताम्हण, पाट, चौरंग, वेगवेगळी 5 फळे आणि प्रसाद म्हणून शिरा. महाप्रसाद तयार करताना सव्वा या प्रमाणात प्रसाद तयार करावा. गव्हाचा रवा, साखर, साजूक तूप प्रत्येकी सव्वा प्रमाणात घेऊन प्रसाद करावा. त्यावर सव्वा केळी ठेवून तुळशीची पाने ठेवून महानैवेद्यासाठी तयार करून ठेवावा. सत्यनारायण पूजेची मांडणी अगदी सोपी असते. स्वच्छ जागेवर पूर्व पश्चिम चौरंग मांडून त्या भोवती रांगोळी काढावी आणि त्यावर गुलाल टाकावा. आवडीप्रमाणे सजावट करावी. चौरंगाला चारी बाजूंना केळीचे अथवा कर्दळीचे खुंट बांधावे. चौरंगावर मागील बाजूस सत्यनारायणाचा फोटो ठेवावा. चौरंगावर गहू पसरावेत. उजव्या बाजूला चौरंगावर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती अथवा प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. मधल्या बाजूस गव्हावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कळशात गंध, फुले, अक्षदा, सुपारी, दुर्वा व 1 नाणे, तांब्याचा डहाळा ठेवून त्यावर विड्याची पाने ठेवावी. विड्याची 5 पाने ठेवावी. कलशावर हळदी कुंकवाचे बोट ओढावे. कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ भरावे. मध्यभागी 1 सुपारी मांडावी. वरुणाचे प्रतीक म्हणून 8 दिशांना 8 लोकपालांच्या सुपाऱ्या मांडाव्यात. लोकपाल याप्रमाणे म्हणजे पूर्वेस इंद्र, पश्चिमेस वरुण, दक्षिणेस यम, उत्तरेस सोम, आग्नेयेस अग्नी, नैऋत्येस निष्वती, वायव्येस वायू, ईशान्येस ईशान याच प्रकारे नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडाव्या. पूजेसाठी बाळकृष्ण घ्यावा. बाळकृष्णाऐवजी शालिग्राम असेल तर अक्षदा वाहू नये. चौरंगावर डावीकडे 5 विडे मांडावे. प्रत्येक विड्यावर 1 हळकुंड आणि खारीक ठेवावी. डावीकडे समई ठेवावी. गणपतीच्या मागे शंख ठेवावा. पूजेसाठी बसलेल्या सुहासिनीने हळद कुंकू लावावे. यजमानाकडे विडे घेऊन पळीत पाणी घ्यावे. विड्याच्या 2 पानावर अक्षदा, पैसा व सुपारी ठेवावी. आपल्या कुलदेवतासमोर विडा ठेवून त्यावर 1 पळी पाणी सोडावे. देवाला नमस्कार करावा. घरातील थोर मंडळींना नमस्कार करावा. गुरुजींना नमस्कार करावा. आपापल्या आसनावर बसावे आणि पूजेला प्रारंभ करावा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः या नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संधीच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. ओम गोविंदाय नमः या नावाचा उच्चार करून संधीच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. याप्रमाणे 2 वेळा करावे. या नावांचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा. सर्व नावे संपल्यावर प्राणायाम करावा. आपला उजवा हात उजव्या कानाला व डाव्या कानाला लावावा. मग ध्यान करावे. हातात अक्षदा घेऊन दोन्ही हात जोडून आपली दृष्टी देवाकडे असावी. गणपती पूजनाने सुरुवात करून भगवान विष्णूच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी. पंचामृत, फुले, फळे, तांदूळ, कुंकू वाहावे. त्यानंतर
सत्यनारायण व्रतकथा 5 अध्यायांसह वाचावी. सप्तवर्णी प्रसाद तयार करून सर्वांना वाटावा. शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना हा प्रसाद द्यावा. शेवटी आरती करून नमस्कार करून प्रार्थना करावी. कोणत्याही वयातील व्यक्ती ही पूजा करू शकते. या पूजेने मनोकामना पूर्ण होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात शुभता आणि पवित्रता टिकून राहते. या श्रावण महिन्यात एकदा तरी श्रद्धेने सत्यनारायण पूजन नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन आध्यात्मिक माहिती सोबत. धन्यवाद.